कबरीत घुसून मृत महिलांवर बलात्कार. मृत झालेल्या सुंदर महिलांना पाहून प्रेतांसोबत असं भयंकर प्रकार. नेमकं काय घडलं होतं? हा प्रकार ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. एखाद्या व्यक्तीची सुरक्षितता मृत्यूनंतर तरी कायम राहील अशी अपेक्षा असते, पण जर मृत्यूनंतरही एखाद्या महिलेच्या मृतदेहाची अब्रू सुरक्षित नसेल तर यापेक्षा भयंकर वास्तव दुसरं कोणतं असू शकतं? शेवटपर्यंत हा प्रकार नेमका काय होता ते जाणून घ्या. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने निरोप दिला जातो. कुटुंबीय अश्रूंनी निरोप देतात, अंत्यसंस्कार करतात किंवा दफन करतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीची आठवण मनात जपतात. पण एका देशात काही कुटुंबियांना आपल्या मुलींच्या किंवा महिलांच्या मृत्यूनंतरही भीती वाटू लागली होती. ही भीती जिवंत लोकांपासून नव्हे तर मृतदेहांवर विकृत नजरा ठेवणाऱ्या काही गुन्हेगारांपासून होती. सुरुवातीला या बातम्यांवर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. काहींना वाटलं हा केवळ सोशल मीडियावरील अफवा असावी. पण जशी जशी माहिती समोर येऊ लागली तसतसे या घटनांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की मृत व्यक्तींच्या कबरी देखील सुरक्षित राहिलेल्या नाहीत का? ही घटना पाकिस्तानशी संबंधित आहे. काही वर्षांपूर्वी देखील काही माध्यमांमध्ये आणि विविध अहवालांमध्ये मृत महिलांच्या कबरींमध्ये घुसून विकृत प्रकार केल्याच्या घटना चर्चेत आल्या होत्या. या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना जुनी असली तरी तिचा उल्लेख आजही केला जातो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या चर्चेनंतर काही कुटुंबांनी आपल्या मुलींच्या कबरींना लोखंडी गेट बसवून त्यांना कुलूप लावण्यास सुरुवात केल्याच्या बातम्याही समोर आल्या. मृत्यूनंतरही आपल्या मुलीचा मृतदेह सुरक्षित राहावा एवढीच त्या पालकांची इच्छा होती. ही परिस्थिती किती भयावह होती याची कल्पना यावरूनच येते. त्या काळात या विषयावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. समाजातील नैतिक अधपतन, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेकांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्या प्रकारांमुळे केवळ स्थानिक लोकच नव्हे तर इतर देशातील लोकांच्याही भावना दुखावल्या गेल्या. मृत व्यक्तींबद्दलचा आदर हा प्रत्येक समाजाचा मूलभूत संस्कार मानला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांनी अनेकांना धक्का बसला. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित जुन्या घटनांचा शोध घेतला जाऊ लागला. पोलिसांच्या जुन्या नोंदी, न्यायालयीन कागदपत्रे आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालांचा उल्लेख केला जाऊ लागला. लोकांना यामागचं सत्य जाणून घ्यायचं होतं. या चर्चेदरम्यान एक जुनी घटना समोर आली. ही घटना 2011 मधील असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील निजामाबाद परिसरात एका व्यक्तीविरुद्ध गंभीर आरोप झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पोलीस तपास सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचं सांगितलं गेलं. आरोपीच्या हालचाली, त्याच्यावरील संशय आणि तपासातील निष्कर्ष यामुळे अनेकांना धक्का बसला. या प्रकरणानंतर समाजात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी अशा विकृत गुन्ह्यांविरोधात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेनंतर अनेकांनी स्मशानभूमी आणि कब्रस्थानांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले. रात्रीच्या वेळी देखरेख वाढवावी, CCTV बसवावेत आणि सुरक्षा मजबूत करावी अशा मागण्या पुढे आल्या. या प्रकरणामुळे महिलांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. जिवंत असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांइतकाच मृत्यूनंतरही त्यांच्या सन्मानाचं रक्षण होणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. काही माध्यमांमध्ये या प्रकरणांचा उल्लेख करताना कुटुंबियांच्या भीतीचाही उल्लेख करण्यात आला. आपल्या मुलीच्या कबरीवर कुलूप लावण्याची वेळ पालकांवर येणं हीच समाजासाठी अत्यंत वेदनादायक बाब असल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र या विषयावर सोशल मीडियावर अनेक अतिरंजित दावे आणि अप्रमाणित आकडेही फिरत असल्याचं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा घटनांबाबत अधिकृत तपास, न्यायालयीन नोंदी आणि विश्वासार्ह वृत्तस्रोतांवरच विश्वास ठेवावा. घटना जुनी असली तरी तिचा उल्लेख आजही केला जातो, कारण ती समाजाला एक गंभीर प्रश्न विचारते. मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीच्या सन्मानाची जबाबदारी समाजाची नाही का? या घटनेने पाकिस्तानमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठी चर्चा निर्माण केली. अनेकांनी अशा गुन्ह्यांवर अधिक कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली. या सर्व चर्चांमागे एकच प्रश्न सतत उपस्थित राहिला: मानवतेची मर्यादा नेमकी कुठपर्यंत घसरू शकते? मृत व्यक्तींचाही सन्मान राखला गेला नाही तर समाज कोणत्या दिशेने चालला आहे? आता या संपूर्ण प्रकरणामागील सर्वात धक्कादायक माहिती समोर येते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव रिजवान असल्याचं त्या वेळच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं होतं. तपासादरम्यान त्याच्यावर कब्रस्थानात घुसून मृत महिलांच्या मृतदेहांची विकृत लैंगिक कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. काही जुन्या वृत्तानुसार चौकशीदरम्यान त्याने अनेक महिलांच्या मृतदेहांची अशा प्रकारचं कृत्य केल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यांमुळे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं आणि मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. याच धक्कादायक जुन्या प्रकरणानंतर काही कुटुंबांनी आपल्या मुलींच्या कबरींना लोखंडी गेट आणि कुलूप लावण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. मृत्यूनंतरही आपल्या प्रिय व्यक्तीचा सन्मान सुरक्षित राहावा हीच त्या कुटुंबियांची अपेक्षा होती. ही घटना जुनी असली तरी मानवतेला हादरवणाऱ्या घटनांपैकी एक म्हणून आजही तिचा उल्लेख केला जातो.